दूर गेली भातुकली येण्याचे होते अंगणाची होते। माधवा, मनावर ताण आला की असा त्रास उद्भवतो तूस। मुंबईत असताना एके वेळी 2-2 परीक्षा देत होतास आणि काहीशी नोकरीही करीत होतास, तेव्हापासून हा त्रास सुरू झालाय ना? अरे माधवा, किती मोठमोठाली पुस्तके वाचतोस, तुला ठाऊक आहे ना? तेव्हा दृष्टी जाता जाता वाचली हो। आता तूच सांग, आपणच जपायला हवे ना? आणि जर वाचताना आपल्याला त्रास होतोय तर कोणा दुसऱ्याला सांगावे वाचायला, म्हणजे आपल्या डोळ्यावर ताण येत नाही हो। ताई काकू, हे आम्हा सुचलेच नव्हते। खरे छान सूचना आहे ही। अनेक गरजू विद्यार्थी असतात, त्यांस चांगले ग्रंथ वाचावयास मिळतील आणि 4 पैसेही कमवता येतील। ताई काकू, डोळे खुपत आहेत, पण या सूचनेने गारवा मिळाला। वाह परमेश्वरा, धन्य आहे तुझी। छान। वैद्यबुवा भेटले म्हणजे बरे होईल। ताबडतोब माधवावर इलाज चालू होईल। ताई सासूबाई, हे घ्या। दे। आणा ते इकडे, आम्ही ठेवतो डोळ्यांवर पट्ट्या। तुम्ही जा, सगळे पडा। जा म्हणे। डोळ्यावरच्या घड्या सुकल्यानंतर त्या बदलाव्या लागतात, ते कोण बदलणार? आणि जोपर्यंत वैद्यबुवा येथे येत नाहीत तोपर्यंत येथून कोणाचाही पाय निघणार नाहीये हो। शिवाय भाऊजी घरात नाहीयेत। तू आपले पडून राहण्याचे काम कर। तो पांडू सुद्धा जो गेलाय तो तिकडचाच झालाय। अगो बाई, पांडुरंगा, अरे काय झाले? आणलेस ना वैद्यबुवांना? नाही, नव्हते ते। अगो बाई, कुठे गेले? नाही, औषधाच्या मुळे आणायला कुठेतरी गेलेत।
पहाटेपर्यंत येतील. मी तसा निरोप ठेवलाय परत. अरे देवा, आता काय करायचंय? रमा, रमा तुला काही माहित असेल तर तू तरी बघ गो बाई. तिला कसे ठाऊक असेल काही? तसे नाही वहिनी, मागच्या वेळेला माझ्या आईलाही त्रास झाला होता, तेव्हा रमेनेच तात्पुरते उपचार केले होते आणि तिला आरामही पडला होता. तेव्हा हो, हे मात्र अगदी खरे. रमे, बघ तुला काही जमतंय का? मी बाहेरून लावायला लेप करून आणते हरड्याचा. त्याने डोळ्याची लाली कमी होईल थोडी. हो का? चालेल, जा जा लवकर आण करून. माधवा, खूप त्रास होतोय का रे? बाळंभटजी, अहो दिवाणखान्यामध्ये कोणीच कसे दिसत नाही. थोरले मालक परसदारी आबा बाबा रमाबाईंबरोबर धाकले मालक खेळत होते. खेळता खेळता त्यांच्या डोळ्यासमोर अंधारी आली आणि ते धाडकन खाली पडले. आम्ही सगळे धावत गेलो आणि माधव कुठे आहे आता? त्यांच्या खोलीत येत. बहुतेक त्यांना डोळ्याचा त्रास होतोय. हो, आई, मला अगदी मी तू झाल्यासारखेच वाटते. जबाबदार. मला अगदी तसेच वाटते. म्हणजे बघ ना, आता माझा पाय किती ठुसठुसतोय, तरी मी चुपचाप सहन करतीये तुझ्यासारखी. माधवा, आमची चूक झाली रे बाबा, चुकले आमचे. म्हणजे आम्ही तुझ्यावरती दडपण आणले, तूच दरडावले, त्यामुळे तुझ्यावरचा ताण वाढत गेला आणि त्यामुळेच हे जुने दुखणे पुन्हा उचळंबून वरती आले. चूक झाली आमची. नशीब आमचे बाळंभटजीने योग्य वेळेला 4 समजुतीच्या गोष्टी आम्हाला समजावून सांगितल्या, म्हणून डोके ठिकाणावर आले आमचे. स्नेहाचे बंधन, पुत्रावरचा अनाठायी अधिकार, यापायी पुरते आंधळे झालो होतो आम्ही. न्यायप्रिय, कर्तव्यनिष्ठ अशा पुत्रास दूषणे देत राहिलो. जमल्यास आम्हास क्षमा करावी. पण आज आता मात्र आम्हास तुमचा खूप अभिमान वाटतो. आम्ही तुमच्यावर टाकलेले दडपण झुगारून देऊन तुम्ही जो सत्य आहे तो न्याय केलात. कुठलेही आमचे दडपण तुम्ही येऊ दिले नाहीत, याचा आम्हास खरंच अभिमान वाटतो. पुन्हा एकदा जमले तर क्षमा करावी आम्हास. नाही भाऊसाहेब, अशी भाषा करून आम्हास पापाचे धनी करू नका. आम्ही केवळ आमचे कर्तव्यच केले, यात कोणताही पराक्रम केला असे नाही वाटत आम्हास. परंतु आपल्या मनातला गैरसमज दूर झाला, याचा आम्हास फार आनंद आहे. आपल्या मनीचे ममत्व हाच आमचा फार मोठा आधार आहे. आता आमची स्तुती पुरे झाली. माधवा,
आता आराम करा, जरा झोप काढलीत म्हणजे डोळ्यांचा त्रास कमी होईल. हा, आराम करा. भाऊसाहेब, एक विनंती होती. हो, बोला ना. आज बऱ्याच काळानंतर आपण एकमेकांशी मनमोकळेपणाने बोललो. लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या. रोज रात्री आम्हास खांद्यावर घेऊन शतपावली करण्याचा परिपाठ असे, तेव्हा आपण आम्हास कधी रामरक्षा, कधी दुर्गा कवच, कधी एखादा अभंग ऐकून दाखवित. हो हो. आणि ऐकत असताना शांत झोप लागे. आम्हास आज एक अभंग ऐकवाल? अवश्य. अभंग म्हणल्याने जर पापाचे परिमार्जन होणार असेल तर म्हणू आम्ही अभंग आमच्या मुलासाठी. एवढा हट्ट आम्ही याही वयात मुलाचा पुरवू शकतो. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटावरी ठेवोनिया, करकटावरी कोण गात आहे? ठेवोनिया, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. मामनजी, तुळशीहार गळा कासे पितांबरी, आवडे निरंतरी हेची ध्यान, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटावरी ठेवोनिया, रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, सुख झाले हो साजणी, सुख झाले हो साजणी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, पाहता लोचनी, सुख झाले हो साजणी, तो हा विठ्ठल बरवा, हा तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव
पहिया येता मेघ भरे आकाश ओंजळ माळ ही व्रताची जपता झाले घराचे देऊळ झिजे पायरी होऊन जन्मचंदना सारखा त्याच्या कृतार्थ डोळ्यात झुले उंच माझा झोका उंच उंच माझा झोका झुले उंच माझा झोका चांदण्याचा होल होती कोवळ्या पाऊनी माप मी ओलांडले दूर गेली भातुकली आरतीत देवे माझ्या मंद ह्या व्रताची समयी तुळशीचे रोप माझे उंच आभाळात जाई मीच ओलांडले मला सोबतीच माझा सखा येई कवेत आकाश झुले उंच माझा झोका त्याच्या कृतार्थ डोळ्यात झुले उंच माझा झोका कसे आगळे हे नाते रमेश ऐकही रमा सांगते बीज हे रुजे अंतरी काय गो करण्याचे फूल पहाट झाली तू अजून इथेच आहेस झोपली नाही नाही मला आईने शिकवताना सांगितले होते की या लेपाच्या घड्या निदान 5 घटकाभर तरी डोळ्यावर ठेवाव्यात. हा लेप लवकर सुकतो ना म्हणून त्यामुळे घड्या बदलाव्या लागतात. अगो पण कधीच झाल्या 5 घटका. मला तरी उठवायचेस आणि तुझ्याशी जमणारे का हे सगळं जागरण वगैरे. खूप दमली असशील ना. जा जाऊन झोप. ताई सासूबाई पण ते जा म्हटले ना. चला या उतरा. अगो बाई काय झालं गो. काही नाही. आलेच मी. पोर मोठी झाली हो. मोठी झाली. रमे काय गो अशी लंगडतेस का. पायास काही लागले का. झुले उंच माझा झोका झुले उंच माझा झोका. निधनानुतापे तापलो राम राया परमदिन दयाळ. आजी दूध. अगं रमे बरे झाले आलीस. माधवाची खुशाली कळवण्यास कोणी फिरकलीच नाही इकडे. तू सांग बघू नीट. रात्रभर निरशा दुधाच्या घड्या ठेवल्या होत्या डोळ्यावर आणि आत्ताच मी हिरडा उगाळून लेप लावलाय. डोळ्याचे खुपणे आणि आणि लाली कमी झाली आता. हो ना. रात्रभर जागलीस ना गे. जा जाऊन नीट जा. 2 घटका जा. जा ठेवते दूध इथे. कोणी काही बोलले तर सांग मी सांगितले आहे म्हणून. जा जा. रमे काय गो अशी लंगडतेस का. पायास काही लागले का. आजी काल मी गेले होते ना स्वयंपाकघरात दूध आणावयास तेव्हा वेळेवर पाय बसला. काय गो. चला या रे आरती घ्या. सर्वांनी या आरती घ्यायला.
पकड पकड घे, घे. अरे, कुठे गेला? प्रसाद घे पांडुरंगा. अरे मुलांनो, दंगा मस्ती नंतर करा, आधी आरती घ्या. हा प्रसाद घ्या. आहे का कोणी वाड्यात? गणेश शास्त्री साकुर्डीकर वैद्य. झुले